जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. आज 3 जून श्री महाराजांचं प्रवचन परमार्थ कसा साधेल. परमार्थ कसा साधेल. महाराजांनी सांगितलंय की हा जो ग्रंथ आहे 365 दिवस आहे जे प्रवचन आहे ते प्रेमपत्रासारखे वाचावे. अगदी प्रेमाने वाचावे. माझ्यासाठी लिहिलेला आहे म्हणून वाचावे. आणि प्रत्येक दिवस आणि दुसरा दिवस हा त्याच्यात काय साखळीसारखं एकमेकांना जुडलेला आहे. काल महाराज म्हणाले भगवंतावर अकारण प्रेम करावे. कारण नसताना कोणतेही ऐहिक इच्छा ना पारत्रिक इच्छा, मला हे करून द्या महाराज, माझ्या मुलाला ॲडमिशन द्या महाराज, किंवा बाळाला बाळ होत नाही आहे महाराज, किंवा पास करून द्या नोकरी, असं काहीच न विचारता अकारण प्रेम करावे आणि सर्वांवर अकारण प्रेम करावे. मग आज महाराज म्हणाले की परमार्थ कसा साधेल. तर काय म्हणतात महाराज, ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे. ही माया जी आपण प्रपंच जी आहे माया स्वरूप आहे. म्हणजे माया म्हणजे काय, जे वस्तू आपल्याला दिसतात भास होतात की सत्य आहे ते सगळे असत्य अशाश्वत आहे. कारण जे दिसत आहे आपल्यासमोर जे काय दिसतंय ते नाशिवंत दिसत आहे. जसं आपल्या भाजीपाला समजा, फळं समजा, फूल समजा, कपडे समजा, जे काय घरदार आहे समजा ते सगळं नाशिवंत आहे. आज आहे उद्या तुटून गेलं, कार चोरीला गेली, फळं समोर सगळे खराब झाले, कोमेजून गेले फुलं. मग हे सगळे शाश्वत आहे का? नाही. ह्यालाच आपण काय म्हणतो, जे अशाश्वत आहे, असत्य आहे, अनित्य आहे, ह्याला आपण काय म्हणतो, माया. आणि हे कुणापासून सुरू झालेलं आहे? कुणी याची रचना केली? तर त्या परमात्म्याने रचना केली. म्हणून म्हणतात त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याचा आड काय येते ते पाहावे. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येते. शरण म्हणजे काय हो? शरण म्हणजे हा देह, हा मन, हा बुद्धी, हे जे काय आहे हे सर्वस्वी तुमचंच आहे महाराज, परमात्मा. आणि ह्याला मी तुम्हाला समर्पण करते. म्हणजे काय की आपली बुद्धी अक्कल चालवायचं नाही. जे काय जीवनात घडत आहे त्या परमात्माची इच्छेनेच घडत आहे. तुम्ही कितीही काहीही प्रयत्न करा तर आजच्या दिवशी जे घडणार आहे तेच घडणार आहे. माझ्या मनाच्या विरुद्ध घडला तरी सुद्धा मी त्याला स्वीकार केलं तर आपण काय म्हणणार, त्याला कर्तेपणा आपण टाकलेला आहे म्हणे. कर्तृत्व भाव. मी कुठेतरी जाणार आहे बँकेला समजा, आज बँकेत गेली आणि मला काहीतरी फॉर्म सबमिट कराय, काहीतरी काम व्हायचं आहे माझं. पण बँकेत 2 तास बसून जरी माझं काम नाही झालं आणि मला परत यावं लागलं घरी, तर मी काय करायला पाहिजे, निमूटपणे घरी यायचं, पाणी प्यायचं, दुसऱ्या कामाला लागायचं. पण मन काय करतं, इथे 2 तास माझा वाया गेला. त्या बँकवाले लोकांना काही कामधंदा नसतो, AC मध्ये मस्त बसलेले असतात. माझे ऑटोचे पैसे गेले, बसमध्ये गेलो तर किती धक्काबुक्कीमध्ये गेलो, ट्रेनमध्ये गेलो तर किती धक्काबुक्की, संबंध दिवस माझा खोळंबा झाला, असं झालं तसं झालं. कोण बोलतोय? मन बोलतोय. पण ते काम तर झालं नाही. मग उगाचच मन बोलून मनाला थकवा आणि शरीराला थकवा. मनाला थकवा झाला की एनर्जी ड्रेन आउट होते आणि शरीर थकून जातं. म्हणून काय करावं, कर्तेपणा टाकून द्यावं. गेलो आपण, काम नाही झालं, परत यावं, परत उद्या दुसऱ्या दिवशी जावं, दुसऱ्या दिवशी माझा नंबर पहिलाच येणार. काय माहीत मला, आज 2 तास उभं राहायला लावलं महाराजांनी मला, तर त्याच्यात परीक्षा घेतात तुझ्याकडे पेशन्स आहे की नाही. तोपर्यंत 2 तास काय करावं बसून मी? जपमाळ घ्यावी, काउंटर घ्यावं, रामाचं नाम घेत बसावं, नामस्मरण. कुठेही गेलो, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थानात आपण नामस्मरण कायम चालू ठेवू शकतो. मग ते आपली जपमाळ नेहमी पर्समध्ये ठेवून जायची किंवा काउंटर घेऊन जायचं. 2 तास आहे का, झाले का 2 तास, बरं ठीक, इकडे तिकडे न बघता माझी जपमाळ घेतली आणि चला नामस्मरणाला सुरू करायची. माझेपणाने मिरवता
मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल. असे रोज रोज तक्रारी, एक तक्रारी करतो का. दिवस 24 तासात किती झोपेचे 8 तास जरी काढून दिले तरी बाकीचे 16 तास संपूर्ण दिवस तक्रारीमध्ये जातं. कुठेही कृतज्ञताची भाव नसते. कारण माझेपणा, मी केलं का, मी गेले होते बँकेत, आणि अभिमान तो यांचा काय जातोय. ऑफिसला जाताना मला सांगून जातात, पण ऑफिसला जाणाऱ्या माणसाला वेळ नाही म्हणून आपल्याला सांगितलं आहे. नवऱ्याने सांगितलं तर ते काम करून यावं. अहो झालं नाही आज काम, परत पुन्हा उद्या जाते मी, त्यात काय बिघडलं आपलं. मग असं जर आपण मिरवता बसलो अभिमान, तर भगवंताला शरण जाता येईल का, याचा विचार करावा आपण. कारण आपण सद्गुरूंचे अंकित आहोत. तर ह्या सगळ्या अभिमान, देहाचं देहपण, हे सगळं आपल्याला टाकून द्यावं लागतं. आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे भरे व्हावे असे म्हणतो. मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का. म्हणजे काय, ऐहिक इच्छा घेऊन कधी संतांकडे जाऊ नये. जे काय परमात्माने आपल्याला दिले, दुखणे जरी दिलेले आहे, भोगणे जरी दिलेले आहे, ते परमात्माने देऊन आपले भोगणे ते कसं फिटवावं. कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यावर ते लवकर आपल्याला फिटलं कर्ज, कसं वाटत असतं, त्याप्रमाणे देहाचे दुखणे जे आहे ते संपवून टाकावे, कर्ज संपूर्णपणे मिटवून टाकावे. पोराबाळांकरता, बायकोकरता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असेच झाले. नामाकरिता नाम घ्यावे, पण विषयाकरिता घेऊ नये. आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम, त्याच्यात त्यांनी शक्ती घालून दिलेली असते. त्या प्रेमापोटी आपल्याला घ्यावं लागतं, ऐहिक इच्छांसाठी नव्हे. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाही. सगळ्यांची हीच तक्रार असते. अहो आम्हाला पण वाटतं आम्हाला सत्संगला यायचं आहे, विषय सुटावं, पण ते काय सुटे नाही. याचे कारण आमची बलवत्तर इच्छा नसते. परमात्माला प्राप्त करून घेण्याची, भगवंताला प्राप्त करून घेण्याची, रामाला बघायची आपली तीव्र इच्छा नाही आहे, म्हणून ते विषय आपल्याकडून सुटत नाही. तीव्र इच्छा असेल का सुटणार नाही बरं, सुटणारच. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. सत्संगाला या म्हटलं तर लोक काय सबूब सांगतात, वेळ नाहीये हो, घरात खूप कामं आहेत. काय कामं आहेत, मुलं शाळेत गेली, मुलगा नोकरीला गेला, घरी कोणी नाहीये, 2 तास आहे, 2 तास टी व्ही बघायचे मला, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायचे आहेत, दुसऱ्यांच्या जीवनात ढुंकायचे आपल्याला, कुणाबद्दल निंदानालस्ती करायची आहे. ह्या सगळ्या वेळात कुठे वेळ मिळणार आपलं नामस्मरण करायला, मिळणार आहे का. आणि मग जेव्हा कष्ट होतो तेव्हा धावत जातो संतांकडे, गुरूंकडे, की माझे कष्ट मिटवा. ते काय म्हणतात, कष्ट येतात तेव्हा कशाला साकडे घालता. कबीरजी महाराज काय म्हणतात, दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सिमरन करे दुःख काहे को होय, कबीरा दुःख काहे को होय. दुःखात तुम्ही नामस्मरण करता, पण सुखात असताना देवा हे सगळं तूच दिलेलं आहे रे बाबा, तुझ्यासाठी थोडा वेळ मी काढू शकत नाहीये का. काढू शकते, कुणीच घरी नसतं, एकांतात मी नामस्मरण करू शकते, ध्यान करू शकते, ग्रंथ वाचन करू शकते. तेव्हा आपण सबबी सांगू नये. 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे. 24 वर्ष सगळे 10वी 12वी डिग्री सगळी केली आणि 24 वर्ष आपण जरी अभ्यास केलं तरी मला हवंय अशी नोकरी मिळत नाही. लाख पगाराची नोकरी हवी मिळा, पण मला मिळेल 40,000ची. पोट भरतंय का पूर्ण, नाही. मग परमार्थात येऊन पाऊल जरी ठेवलं नाही आपण, 2 वर्षात सगळं मला राम दिसलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, होणार आहे का, ते साध्य आहे का, असं श्री महाराज प्रश्न विचारतात आपल्याला. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. मी पारायण करते, सकाळी सकाळी उपवास करते, सगळं करते, असं कष्ट करून देहाला ते परमार्थ होणार नाही.
तो समजुतीचा आहे, जाणीवेचा आहे. काय जाणीव करून घ्यायचं आहे की मीपणा धरल्याने हा परमार्थ साधणार नाही आहे. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही आहे. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिलो जास्त फायदा होईल. काही खेळ असे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशी करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूरत नाही. परमार्थ आपल्याशी संवाद आहे, मनाचा संवाद मनाशी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. त्यात अंतिम चरणात ते म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आपुलाची वाद आपणाशी. कोण वाद करतोय आपला? इथे कुणा लोकांशी वाद करायचं नाहीये. परमार्थात एकट्याशी भांडण म्हणजे परमात्माशी बोलायचं. असं का केलं तू माझ्या जीवनात? पण म्हणजे असं कधी होणार ते? मग माझं मन का तुझ्यात रमत नाहीये? हे आपलाच वाद आहे. आपणच बोलतोय स्वतःशी. किती मजा येते माहिती आहे का याच्यात, की आपलं वाद, आपलंच वाद, आपलेच प्रश्न, आपलेच उत्तर. आपल्याला परमात्मा जेव्हा आपण त्याच्याशी साथ घालतो तेव्हा तो आपल्याला उत्तर देत जातो आणि तेव्हा मनाला एक वेगळंच आनंद, विलक्षण आनंद होतो. ते शब्दात जरी वर्णन केलं तर ते वर्णातीत आहे ते. म्हणून तो फक्त अनुभव घेण्याचा आहे. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, आपुलाची वाद आपणाशी. दुसऱ्या तुला कुणाशीही वाद घालायचं नाही आपल्याला. इथे प्रपंचाच्या कुणा बाह्य माणसांशी वाद नाही आहे. ते आंतरिक प्रवास आहे. आंतरिक प्रवासमध्ये आपला वाद आपल्याशीच. मी बरोबर केलं का, नाही केलं का, चुकले का, मी कुठे चुकले, मग मला का पश्चाताप झालं नाही, मग मी त्यावेळेला का त्यांची क्षमा मागितली नाही. हे आपला वाद आपल्याशीच करत जायचं, जेणेकारण आपल्याला ते जाणीवेत येईल की कुठे मी चुकत आहे आणि मला तो पश्चाताप भावना झाली पाहिजे. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे. आपण काहीच नाही होत पण उगाचच मोठेपणा मिरवणे सगळ्यांसमोर. हे आम्ही असं करतो, हे मला फोन कर, मी करून देतो काम तुझं. हे सगळं मोठेपणाचे लक्षण आहे. मी काम करणारा कोण आहे इथे? त्यांची संमती नसली तर एक पान हलणार नाही म्हणतोय आणि मला सांग तो काय माझ्या ओळखीचा, मी आत्ता काम करून देईल तुझं. हे मोठेपणा उगाचच मिरवण्यासारखं होतो. त्या काम जरी करून देण्याची क्षमता माझ्यात असेल तर ती क्षमता परमात्माने दिलेली आहे. माझा स्वतःची क्षमता काहीच नाही आहे इथे. तसं असलं तर रक्ताचं चलनवलन मला का करता येत नाही? रक्ताचा पुरवठा देहाच्या संपूर्ण मस्तकापासून पायापर्यंत करायला मला का जमत नाही आहे? कोणीतरी बसून आतमध्ये हा करतोय क्रिया. तो कोण आहे? त्याला सोडून उगाचच या देहाचा मोठेपणा दाखवून मिरवतोय ते घातक आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचे नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. 3 वेगळ्या रीतीने महाराजांनी सांगितलं. अंतर्यामी स्थिर होणे, अंतर्यामी म्हणजे मन स्थिर होणे, आत्म्यात स्थिर होणे, स्वस्थता येणे. कितीही गडबड उडाली आहे तर तुम्ही स्वस्थ बसलायत, कारण सगळे काही इच्छा महाराजांच्या इच्छेप्रमाणे घडत आहे. आणि सावधानता, अलर्ट असणे, दगदग होत नाही आहे मला. कुठेही गेलो तरी कामाला ते काम आज जसं होणार आहे तसंच होणार आहे. कोणी भेटणार असेल तर भेटणार, नाही भेटणार तर नाही भेटणार. परत आपण घरी येणार, आपल्या कामाला लागणार, तिथे दगदग होणार नाही. याला परमार्थ. सतत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे हा परमार्थ. जग काय म्हणेल हा व्यवहार आहे. जग काय म्हणेल, वेडे म्हणेल आपल्याला, पण भगवंत काय म्हणेल आपल्याला ह्याला परमार्थ म्हणतो. आजचे बोधवचन, कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार आहे. कर्तव्य करत असताना सतत जाणीव ठेवणे की हे सगळं काही त्यांच्या इच्छेने चाललं आहे. म्हणून जरी सुख आलं त्यांची इच्छा, दुःख आलं त्यांची इच्छा, काम झालं महाराजांची इच्छा, काम नाही झालं
महाराजांची इच्छा असं सतत जागृत ठेवणे ह्याला परमार्थाचे सार आहे म्हणता. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.